आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मनसे नेते गजानन काळेजी खरं तर TV9 मराठीमध्ये स्वागत आहे. आपण सध्या आयुक्तांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात, त्याबाबत काय सांगाल पहिला? नाही, कालपासून 2 घटना ह्या नवी मुंबईत घडल्या आहेत. नेरूळ LP जो अत्यंत वर्दळीचा भाग आहे, तिथे पाणी साचलं आहे ज्याचा निचरा झालेला नाही आहे आणि त्या पाण्यामध्ये विजेच्या धक्क्यामुळे 2 महाविद्यालयीन विद्यार्थिनी आज फोर्टेज हॉस्पिटलला ॲडमिट आहे. MSEBने स्पष्टीकरण दिलेलं आहे की याची संपूर्ण जबाबदारी विद्युत विभाग नवी मुंबई महानगरपालिकेची आहे. मात्र अद्याप त्या संदर्भात चौकशी समिती नेमून पुढे कुठलीही कारवाई कुठल्याही अभियंत्यावर झालेली नाही. दुसरी अशीच घटना घडली ऐरोली येथलं राजमाता जिजाऊ रुग्णालय. इथे सोनम डोंगरे आणि मिश्रा नावाच्या आमच्या भगिनी 8 महिन्याच्या ह्या गर्भवती महिला यांना इंजेक्शन दिल्यामुळे दुष्परिणाम झाला आणि त्यातल्या सोनम डोंगरे यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांचं बाळसुद्धा दगावलेलं आहे. अद्याप याच्यावर चौकशी समिती नेमली, पुढे कुठलीही कारवाई झाली नाही. याचा जाब विचारण्यासाठी आज मी आयुक्तांकडे येत होतो. मला अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली की उदय खांडेकर नावाच्या इस्मांनी मला कॉल केला आणि सांगितलं की प्रतीक्षा उदय खांडेकर ह्या त्यांच्या पत्नी अशाच पद्धतीने 17 मार्च 2026ला ऐरोली येथल्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात ॲडमिट होत्या आणि त्यांनाही ह्या इंजेक्शनमुळे दुष्परिणाम झाला आणि प्रतीक्षा खांडेकर यांचा मृत्यू झाला आणि त्यांचंही बाळ दगावलं. हे अत्यंत धक्कादायक आहे. जर ही घटना 17 मार्चला ह्या इंजेक्शनचे दुष्परिणाम आपल्याला दिसले होते तरीसुद्धा पुढे का प्रयोग केलेत? याच्या मागे कुठली फार्मा कंपनी आहे? करोडोचे इंजेक्शन्स आपण घेऊन ठेवलेत का? आणि उंदरावर प्रयोग केले जातात तसे आपण माणसांवर प्रयोग करताय का? याचा जाब आयुक्तांनी आणि इथल्या सत्ताधाऱ्यांनी दिला पाहिजे. अत्यंत निर्ढावलेलं महानगरपालिकेचं प्रशासन आहे आणि इथले सत्ताधारी आहे. अद्याप फक्त समित्या नेमणं, कुणालाही अजून निलंबित केलेलं नाही, कुणावरही गुन्हा दाखल केलेला नाही आहे. आम्हाला याचा खेद वाटतो की आम्ही राजकारणात असून इतके असंवेदनशील कसे. काळेजी, आपण पाहतो की काही वेळापूर्वी शरद गटाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी आले होते, मात्र तेव्हा वैद्यकीय अधिकारी चक्क जेवणाला बसलो त्यांना भेटले नाही. नाही, मला वाटतं सत्ताधारी जे आहे ते पावसाळा एन्जॉय करतायत आणि राष्ट्रवादी असो अथवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो हेच रस्त्यावर दिसत आहेत. कालपासून फोर्टेज हॉस्पिटलला ज्या 2 महाविद्यालयीन विद्यार्थी त्याचा पाठपुरावा महाराष्ट्र नवनिर्माण सेना करते. या 2 आमच्या भगिनीपैकी एक भगिनी जी गेली ती गोष्टच मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रकर्षाने पुढे आणली, मीडियाला दिली. त्याच्यानंतर आयुक्तांनी JJच्या डीनच्या अंतर्गत समिती नेमलेली आहे. पुढे काय होणार आहे? आम्ही फक्त जाब विचारत राहायचं, आयुक्तांनी समित्या नेमायच्या. मात्र कुणावरही कारवाई होणार नसेल तर मला वाटतं आयुक्त असेल आणि इथल्या सत्ताधाऱ्यांनी राजीनामा दिलेला बरा. खरं तर ज्या महिलेला जे इंजेक्शन देण्यात आलं होतं त्या इंजेक्शनची क्वालिटी काय आहे, ते कुठून आणलं गेलं, त्याचा ठेकेदार वगैरे काय आहे, याबाबत आपण काही कल्पना घेतली आहे का? नाही, मला वाटतं याची माहिती आयुक्तांनी दिली पाहिजे. मी 1.5 वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर वाशीच्या महानगरपालिकेच्या संदर्भ रुग्णालयात एक घटना सांगितली होती. अशाच पद्धतीने जन्म झालेल्या बाळाला एक्सपायरी डेटचं औषध दिलं जात होतं. त्यावेळी तिची आई सतर्क होती, ती सुशिक्षित होती, तिने ती तारीख पाहिली गेली. अशा पद्धतीचा सावळा गोंधळ म्हणजे आम्ही सुपर स्पेशालिटी सुविधा नवी मुंबईकरांना देतोय अशा बाता फक्त सत्ताधारी मारतात. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती ही अत्यंत वेगळी आहे. नवी मुंबईकरांचा जीव टांगणीला आहे आणि नवी मुंबईकरांना माझं आव्हान आहे, विनंती आहे, आपली आणि आपल्या मुलांची काळजी घ्या. कारण इथले सत्ताधारी आणि इथले पालिकेतले प्रशासन हे आपला जीव घ्यायला तत्पर आहेत. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत होते मनसे नेते गजानन काळे यांनी थेट आरोप असे केलेले सत्ताधारी आणि पालिकेमध्ये जे प्रशासन आहे ते आपले जीव घ्यायला बसले आहेत असं त्यांनी विधान केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजयसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.